जगातील सर्वात मोठे शस्त्र कोणते? तलवार की प्रेम? कोसल देशाच्या जंगलात एक असा क्रूर डाकू राहत होता ज्याने दहशतीचा कहर केला होता. पण एका भेटीने इतिहास बदलला. चला पाहूया क्रूरतेचे रूपांतर करुणेत कसे झाले. रंगमंचावर काळोख आहे. फक्त एका बाजूला बुद्धांच्या चालण्याचा संथ आवाज येतो. टक 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 असा काठीचा किंवा पावलांचा आवाज. अंगुलिमाल पडद्यामागून ओरडत, थांब, ए संन्याशा थांब, पुढे गेलास तर प्राणाला मुकशील. बुद्ध शांतपणे चालत राहतात. त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आहे. अंगुलिमाल हातात मोठी तलवार घेऊन समोर येतो. त्याचे डोळे लाल आहेत. गळ्यात हाडांची आणि बोटांची माळ आहे. अंगुलिमाल, तुला मृत्यू दिसत नाही का? अख्खे गाव माझ्या नावाने थरथर कापते आणि तू माझ्याच समोर येण्याचे धाडस करतोस. बुद्ध थुई थुई हसत, मी तुला पाहिले अंगुलिमाल, मी तुलाच भेटायला येत होतो. अंगुलिमाल आश्चर्याने, मला भेटायला? मृत्यूला भेटायला कोणी येतं का? थांब म्हणालो ना. बुद्ध, मी तर थांबलो आहे. मी माझ्या मनातील वासना, क्रोध आणि हिंसेपासून थांबलो आहे. पण तू स्वतःच्या क्रोधापासून कधी थांबणार? तू स्वतःच्याच मनाचा गुलाम झाला आहेस. अंगुलिमाल रागाने तलवार उगारतो, या तत्वज्ञानाच्या गोष्टी माझ्यासमोर नको. आज तुझे बोट कापून मी माझी 1000 लोकांची शपथ पूर्ण करणार. बुद्ध शांतपणे एका झाडाकडे निर्देश करतात. तुझी शक्ती खूप मोठी आहे हे मला मान्य आहे, पण मला तुझी खरी शक्ती पाहायची आहे. जा, त्या झाडाची 7 पाने तोडून आण. अंगुलिमाल रागाने जातो आणि पाने तोडून बुद्धांच्या समोर फेकतो. अंगुलिमाल, हे बघ, हे तर काहीच नाही. मी संपूर्ण झाड उगवू शकतो. बुद्ध सौम्य आवाजात, आता एक शेवटचे काम कर. ही पाने पुन्हा त्या पातीला जशीच्या तशी जोडून दाखव. अंगुलिमाल वेड्यासारखा हसतो, हे काय मूर्खपण आहे. तोडलेली गोष्ट पुन्हा कशी जोडणार? ते तर अशक्य आहे. बुद्ध, अंगुलिमाल तोडणे तर लहान मुलं पण करतात. खरा शक्तिशाली तो असतो जो जोडतो, जो प्रेम देतो. जर तू कोणाचे तुटलेले मन किंवा गेलेला प्राण जोडू शकत नाहीस तर तुला तोडण्याचा अधिकार कोणी दिला? अंगुलिमाल स्तब्ध होतो. त्याच्या हातातील तलवार थरथरू लागते. बुद्धांची शांत नजर त्याला स्वतःच्या पापांची जाणीव करून देते. अंगुलिमाल गदगदलेल्या आवाजात, आजपर्यंत मला फक्त भीती दाखवणारे लोक भेटले. तू पहिला आहेस ज्याने मला आरसा दाखवला. मी खूप मोठी चूक केली आहे. आता खूप उशीर झालाय का? बुद्ध, सूर्य मावळला तरी उद्या पुन्हा उगवतोच. तू तुझं हृदय बदललंस तर तुझं नशीबही बदलेल. आणि अहिंसेचा मार्ग स्वीकार. अंगुलिमाल आपली तलवार फेकून देतो. गळ्यातील माळ तोडतो आणि बुद्धांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्या हातांनी हजारो लोकांचे रक्त सांडले तेच हात आता लोकांच्या सेवेसाठी जोडले गेले. अंगुलिमाल पुढे जाऊन अहिंसक नावाचा भिक्खू बनला. बोध क्रोध क्रोधाने नाही तर प्रेमाने शांत होतो. विनाश करणे सोपे आहे, पण निर्माण करणे हीच खरी शक्ती आहे. अशा भक्ती व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.